धम्मपदवाडी बघितली ना. जसं की आपण कायम लक्षात घेत आलेलो आहोत आणि वारंवार सांगत आलेलो आहोत की मनुष्य जगतो तो सुखासाठी. यामध्ये तिळमात्र शंका नाही. कोणी असो, कुठेही असो, कसाही असो, माणसाला जसं जगावंसं वाटतंच. आणि जगावंसं वाटतं ते सुखानं. नको तसं जगावंसं वाटत नाही. आणि म्हणून सुखानं जगण्यासाठी त्याची सातत्याने धडपड चालवली असते हे आपल्याला माहित आहे. पण हे सुख मिळतं कसं, हे मानव जातीच्या इतिहासामध्ये फक्त तथागत बुद्धांनी जाणलं. दुःखाचा उगम जाणला, मूळ जाणलं, त्याचं कारण जाणलं. ते दुःख नष्ट करता येतं याची खात्री त्यांना पटली. आणि ते त्यांनी सांगितलं की हो, याचा निरोध करता येतो, हे सावरता येतं, हे नष्ट करता येतं. आणि त्याचा मार्ग त्यांनी शोधला. म्हणून दुःखमुक्तीची शिकवण देणारा जगामधला एकमात्र धर्म, एकमात्र शिकवण, तो म्हणजे बुद्धाचा धम्म, बुद्धाची शिकवण. हे आपण लक्षात घेतलेलंच आहे. तर या शिकवणीचा जोपर्यंत आपण प्रत्यक्षामध्ये उपयोग करत नाही, प्रत्यक्षात आणत नाही, तोपर्यंत ती शिकवण काही कामाची नाही. आणि म्हणजे शिकवणीचे काही टप्पे बुद्ध धर्मामध्ये सांगितलेले आहेत. फार महत्वाचे टप्पे आहेत, पण सहसा पण तिकडे लक्ष देत नाही. धम्मपदामध्ये एक सुंदर गाथा आहे. अगदी म्हणजे मोजक्या शब्दांची जागा गाथा आहे, पण अतिशय सुंदर गाथा आहे. माणसाला काहीतरी हवं असतं आणि विशेष सुख हवं असतं. आणि सुखाला कारणीभूत होणारी, सुख देणारी, सुख निर्माण करणारी अशी प्रत्येक गोष्ट माणसाला हवी असते. लाभ, लाभ झाला पाहिजे, काहीतरी फायदा झाला पाहिजे, ही माणसाची प्रवृत्ती आहे. काहीतरी फायदा झाला पाहिजे, फायद्याचं असेल तर करतो, नसेल तर नाही करत. तर लाभ मिळवण्याची प्रवृत्ती माणसामध्ये असते. या लाभाचा जो लोभ होतो, ही गडबड आहे बरं. लाभाचा जेव्हा अतिक्रमण होतं, ज्यादती होते, तेव्हा तो लोभ होतो. परंतु लाभ सर्वांना हवा असतो, पाहिजे असतं, हवं असतं. हे हवं, ते हवं, ते हवं, ते हवं वगैरे. अशा लाभाच्या पाठीमागे मनुष्य धावत असतो. तर बुद्धाने सांगितलं सर्वात मोठा लाभ कोणता आहे? सर्वात मोठा लाभ अगदी व्यावहारिकदृष्ट्या विचार करता, मानसिकदृष्ट्या, पारमार्थिकदृष्ट्या विचार नाही करता. परमार्थाची गोष्ट वेगळी पुढची. पण आता सध्या आपण जिथे आहोत तिथे त्या व्यावहारिक जगामध्ये सर्वात मोठा लाभ कोणता, सर्वात मोठा फायदा कोणता, आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, तो एकाएकी मिळत नाही. त्याबद्दल धम्मपदात म्हटलेलं आहे, आरोग्या परमा लाभा. आरोग्य परम म्हणजे खूप, अतिशय मोठा लाभ आहे. आरोग्या परमा लाभा फार मोठी गोष्ट आहे. आरोग्याचं जतन करण्यासाठी, आरोग्य कायम ठेवण्यासाठी माणसाला प्रयत्न करावे लागतात. आणि त्यामध्ये मुख्य प्रयत्न आहे अन्न पाणी योग्य प्रमाणात घेणं, कष्ट करणं, व्यायाम करणं, हालचाली करणं. तर ह्या सर्व जगाला गोष्टी माहीत आहेत की आरोग्यासाठी करावं लागतं. परंतु त्यामध्ये दुसरी एक भानगड आहे, त्याकडे सहसा लोक लक्ष देत नाहीत. ती काय? तर मन आणि शरीर एकत्रित आहे, वेगवेगळं नाही. आणि मनाच्या हातामध्ये शरीराच्या सर्व क्रिया नियंत्रित करण्याचं प्रचंड सामर्थ्य आहे. आपल्या शरीराच्या सर्व हालचाली, शरीराद्वारे आपण जे जे काही करतो ती प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याची ताकद, शक्ती म्हणजे मन आहे. म्हणून मनाचं सुद्धा आरोग्य सांभाळावं लागतं. हे गंमत आहे. मनाचं आरोग्य सांभाळलं तर शरीराचं आरोग्य राहतं. मन जर निरोगी नसलं असलं तर शरीर निरोगी राहतं मोठ्या प्रमाणात. थोडाफार आजार झाला तर पटकन गोष्टीत तो मोकळा होतो. पण मन आजारी असेल तर शरीरावरती कितीही औषध उपचार करा, शरीर दुरुस्त होत नाही. शरीराच्या व्याधी हरत नाहीत, हरत नाहीत, संपत नाहीत. म्हणून मन हे निरोगी ठेवावं लागतं.
दररोज त्याची काळजी घ्यावी लागते. शरीराला अन्न पाणी पुरवावं लागतं, त्याप्रमाणे मनाला निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा अन्न पाणी पुरवावं लागतं. कोणतं अन्न पाणी आहे? बुद्धाने एकच वाक्य सांगितलेलं आहे, कुशलस्य उपसंपदा. मन कुशल ठेवा, अकुशल नाही. आणि कुशल म्हणजे काय आपण बघितलं, ज्या वागण्यातून, ज्या बोलण्यातून, ज्या करण्यातून, ज्या विचारातून सुख निर्माण होतं आपल्यासाठी, इतरांच्यासाठी, त्याला म्हटलंय कुशल. आणि कुशल म्हणजे व्यावहारिक भाषेत पुण्य, आपल्या भाषेत. आणि धम्माच्या भाषेत त्याला पुण्यच म्हटलेलं आहे. कुशल आचरण हे पुण्य आहे. आणि त्या कुशल आचरणामुळं मन निरोगी राहतं. तो मोठा लाभ आहे माणसाला. क्रोधापासून, रागापासून, निंदा, चहाडी अशा प्रकारच्या नकारात्मक गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. दररोज तो व्यायाम दिला पाहिजे मनाला. तो व्यायाम जर नाही दिला तर आरोग्य राहत नाही. म्हणून आरोग्य परमालाभ हा जर मिळवायचा असेल तर मनाला व्यायाम द्यावा लागतो, कुशल बनण्याचा. व्यवहारात बोलतो आपण सदाचारी बनण्याचा, नीतिमान बनण्याचा. इतका सोपा हा अर्थ आहे त्याचा. आणि हे इतकं महत्वाचं आहे, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी सुद्धा घेतला, प्रत्यक्ष अनुभवला तो. आणि अनुभवाच्या अंती त्यांनी कोणत्या शब्दात तो कथन केला? मन करारे प्रसन्न, सर्व सुखाचे आगार. काय गंमत आहे पा, मन करारे प्रसन्न, सर्व सुखाचे आगार. अरे कुठे शोधता तुम्ही सुख? सुख हे तुमच्या मनामध्ये आहे. मन प्रसन्न करा, मन परिशुद्ध करा, मन निष्कलंक करा, सुख तुमच्या हातामध्ये आहे. जे बुद्धानं सांगितलं हा परम लाभ आहे, सर्वात मोठा फायदा आहे. हे संत तुकारामांनी आपल्या स्वतःच्या वेगळ्या भाषेमध्ये सांगितलं. थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. लोक सदाचाराकडे दुर्लक्ष करतात, चारित्र्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणतात हे जग असं आहे तसं आहे, जगात असं चालत नाही, जगात सारं वेडवाकड करावं लागतं, खोटं बोलावं लागतं, इतरांना फसवावं लागतं, इतरांना लुबाडावं लागतं, नाही तर जगता येत नाही जगामध्ये. सदाचाराने जगता येत नाही. आणि हल्ली तर त्याचं सोम फार झालेलं आहे. आमचं सामाजिक जीवन, आमचं राजकीय जीवन, आमचं सांस्कृतिक जीवन सारं प्रदूषित झालेलं आहे. द्वेष द्वेष द्वेष, विरोध विरोध विरोध, अहंकार अहंकार, अत्याचार अत्याचार, इतकी रोगराई फैलावलेली आहे. आणि इतके माणसं रोगी झालेली आहेत, धर्माच्या नावानं सुद्धा रोगी झालेली आहेत. हा फार महत्वाचा मुद्दा आपण तो लक्षात ठेवला पाहिजे. आणि त्यामुळे आपलं शारीरिक आरोग्य सुद्धा धोक्यात आलेलं आहे. शारीरिक आरोग्य राहू शकत नाही जर मन निरोगी नसेल तर. म्हणून सर्वात मोठा लाभ कोणता आहे, तो बुद्धाने इतक्या सोप्या शब्दात सांगितला, मन करारे प्रसन्न. म्हणजे बुद्धाच्या हा भाषेलाच तुकारामाने या शब्दामध्ये रूप दिलेलं आहे, मन करारे प्रसन्न, सर्व सुखाचे आढळ. शिलांचं पालन इतकं महत्वाचं आहे. मला वाईट वाटतं या गोष्टी, की बौद्ध माणसं सुद्धा ही गोष्ट तितक्या गंभीरपणे स्वीकारत नाहीत. पंचशिलाकडे तसं लक्ष देत नाहीत. दररोज त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्या आचरणाला वाहून घेतलं पाहिजे असं अनेकांना वाटत नाही. सकाळी उठला की मनुष्य आपल्या नादात, आपल्या मदात जगत असतो. त्याला बुद्धाची आठवण होत नाही, स्मरण येत नाही, शिलाचरणाची सुद्धा आठवण होत नाही. खरं जर पाहिलं तर प्रत्येक बौद्ध माणसानं सकाळी उठल्यानंतर प्रथम बुद्धाचं स्मरण केलं पाहिजे आणि त्रिशरण पंचशील ग्रहण केलं पाहिजे. ती आदत, ती सवय सर्वांना लावली पाहिजे. तर आपण बौद्ध जीवन जगतो हे सिद्ध होईल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. ती आपली पहिचान ठरली पाहिजे, ती आपली ओळख ठरली पाहिजे. की दररोज नाही, त्यासाठी कुठलं कर्मकांड करण्याची गरज नाही, संध्या करण्याची गरज नाही, आंघोळच केली पाहिजे, अमुकच केलं पाहिजे, तमुकच केलं पाहिजे. नो, दॅट इज नॉट नेसेसरी. त्याची काही आवश्यकता नाही. आपल्या नुसत्या बिछाण्यातून आपण उठलो तर 2 मिनिटं आपल्याला बसता येतं शांतपणे. आणि तिथे बिछाण्यात बसल्या बसल्या आपल्याला त्रिशरण पंचशील सहज म्हणता येतं. काही कर्मकांडाची, औपचारिकतेची गरज नाही. करून पहा कृपया.
अत्यंत गंभीरपणे या विषयाकडे लक्ष द्यावं असं मला वाटतंय. आपण उपस्थित करतोय म्हणजे तेवढ्या गंभीरपणे त्या विषयाकडे पाहतो हे निश्चित, हे खरं आहे. मग त्याचा लाभ आणखी मोठ्या प्रमाणात हवा म्हणून आपल्याला आणखी सूक्ष्मतेमध्ये गेलं पाहिजे, आणखी बारकाव्यात गेलं पाहिजे आणि तिथे सुद्धा आपण अशाच प्रकारे अतिशय गंभीरपणे कष्ट केले पाहिजेत. म्हणून दररोज सकाळी प्रत्येक माणसानं त्रिशल पंचशी मनातल्या मनात म्हणा, आपल्या बिछाण्यात बसल्या बसल्या म्हणा आणि मग आपलं दररोजचं काम सुरू करा. 2 मिनिटाचं काम आहे, जास्त नाही. आरोग्य परमालाभा. आपल्या आरोग्याला हातभार लावेल, रोगराईपासून आपला बचाव होईल. झाले काही रोगराई तर त्यापासून आपण लवकर मुक्त होऊ. योग्य औषधोपचारानं ती शक्ती, ती ताकद आपल्या शरीरामध्ये वाढणार आहे, लक्षात घ्या. म्हणून आरोग्य परमालाभा हे बुद्धवचन इतकं महत्वाचं आहे. सर्वात मोठा लाभ आहे तो. आणि तो लाभ मनाच्या निष्कलंकतेवर, मनाच्या शुद्धीवर, मनाच्या कुशलतेवर अवलंबून आहे. नकारात्मकता संपली पाहिजे, तो प्रयत्न करण्यावरती हे अवलंबून आहे. म्हणून सब पापस्य करणं. पाप म्हणजे नकारात्मकता, विरोध, अप्रसन्नता, राग, लोभ, द्वेष सर्व काही पाप आहे. आणि ती मानसिकता आपली कमी झाली पाहिजे यासाठी शिलांचं आचरण करण्यावरती बुद्धानं जोर दिला आहे. पाया आहे, पाया. या पायावरती आपल्या सुखाची इमारत उभी राहणार आहे, आपला सुखाचा महाल उभा राहणार आहे. या पायाकडे दुर्लक्ष करून तुम्ही किती मेडिटेशन करा, बाकीचे औपचारिक कर्मकांड कितीही करा, पूजा अर्चा करा, तीर्थयात्रा करा, वाटेल ते करा, ते सोंग ढोंग ठरेल, त्याला हा काही अर्थ लागत नाही. पण हा पाया मजबूत करण्यावरती जोर दिला पाहिजे. आपण जिथे असू तिथे, जसे असू तसे, जसं करता येईल तसं, पण हे केलंच पाहिजे. आरोग्य परमालाभा. संतुष्टी परमं धनं. धर्मपदाच्या गाथेत पुढे म्हटलंय, संतुष्टी परमं धनं. धनसंपत्ती माणसाला हवी असते कशासाठी? सुखासाठी. धनसंपत्तीच्या बरोबर सुख मिळवता येतं, जे पाहिजे ते मिळवता येतं, जे पाहिजे ते मिळालं की आनंद होतो, सुख होतं. हा आपला व्यावहारिक अनुभव आहे. म्हणून धनसंपत्ती पाहिजे, ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याचं चुकीचं काही नाही, त्या भावनेने आपण ते जरूर करावं, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. ती भावना आपल्या हाताच्या बाहेर जाता कामा नये. ती परत लोभामध्ये परिवर्तित होता कामा नये, द्वेषामध्ये परिवर्तित होता कामा नये. तसं झालं की झालं, अपुण्य, पाप झालं. त्याची फक्त काळजी घ्यावी लागते. आणि मग संतुष्टी कशातून येते? सदाचारातून येते, शिलांच्या आचरणातून येते. आणि शिलांचं आचरण करतो त्याच्यामध्ये दयाभाव वाढतो. तो इतरांना आपल्यासारखं समजतो. अरे माझा जसा जीव तसा दुसऱ्यांचा जीव. ही जी पारंपरिक शिकवण आहे, संतांचं ते मुख्य कथन आहे, दुसऱ्याचा जीव जाणावा असं मराठीमध्ये म्हटलं जातं. या सदाचरणाच्या माध्यमातून मनुष्याची दुसऱ्याचा जीव जाणण्याची ताकद वाढते, ती संवेदना वाढते, त्याची प्रचिती यायला लागते आणि तो अधिक सकारात्मक बनतो, अधिक कुशल बनतो. इतरांच्यासाठी करावं, त्यांच्यासाठी राबावं, त्यांना मदत करावी, त्यांना आधार द्यावा. अरे ते माझे आहेत, माझ्यासारखेच आहे, मला जे दुःख ते त्यांना दुःख, त्यांना दुःख ते मला दुःख, अशी भावना निर्माण होते. मनुष्य त्यांना मदत करण्यासाठी धावतो. त्याला आपण दया म्हणतो. करुणा निर्माण होते. हे मैत्रीचं मूळ आहे. ही आपुलकीची भावना मैत्रीचं मूळ आहे. म्हणून बुद्धाला मेत्ता भावना शिकवली. 4 ब्रह्मविहार म्हटलं त्यांना. ब्रह्मविहार आहे ते महान आचरणाच्या पातळीवरती वावरण्याची ती सोय आहे. अतिशय उच्च वातावरणात तुम्ही वावरता, जगता, विहार करता. ब्रह्मविहार उच्च सर्वश्रेष्ठ वावरणं आहे, जगणं आहे, विहार करणं आहे. म्हणून मग दान दिलं जातं, मैत्री केली जाते, इतरांना मदत करण्यासाठी मदत केली जाते. कटबाजी, तुझं माझं सारं टाळलं जातं. हे ते बरोबर नाही. जरी परिस्थिती निर्माण झाली राग येण्याची, तरी पण ती टाळली पाहिजे. अशा प्रकारे माणसाची प्रवृत्ती बळकट होते, दान भावना वाढते, परोपकारी वृत्ती वाढते, इतरांच्या बद्दल ती आपुलकी वाढते, इतरांना सहाय्य करण्यासाठी तत्परता वाढते.
आणि असं केलं की माणसाला नेहमी अनुभव येतो, त्याला समाधान वाटतं. अरे चांगलं केलं. आपण कोणाला मदत केली, चांगलं केलं. नुकसान झालं असं वाटत नाही. अरे माझं होतं ते गेलं असंही वाटत नाही. उलट आनंद वाटतो, जे होतं ते तिथं वापरलं ना, फार चांगलं झालं म्हणून. याला म्हणतात समाधान. याला म्हणतात संतुष्टी. ती संपत्ती आहे, ते धन आहे, त्याची प्राप्ती आहे. त्यामुळे आपण अधिक समृद्ध झालेलो आहोत, हा त्यातला अनुभव आहे. दानाला कमी लेखू नका. दान भावना सतत पाळली पाहिजे, सतत वाढवली पाहिजे. एक दिवसाची निमित्तपूर्ती करण्याची गोष्ट नाही. म्हणून बुद्धानं सांगितलं की संघाला सतत दान देत राहा. धम्मदानं संपदानं जिनाती असं म्हटलंय. अरे ही धम्माची शिकवण आहे. माणसाला तसंच करायला लावा. ती शिकवण द्या, तेही धम्मदान आहे. म्हणजे दानातून हे दुसरं महान दान तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. इतकीच विलक्षण गोष्ट आहे. म्हणून दानाचं महत्व बुद्ध धर्मामध्ये सर्वात जास्त आहे. अग्रस्थान दिलेलं आहे 10 पारमितामध्ये. पहिली पारमिता दान, दुसरी पारमिता शील, आणि या दान आणि शीलावरती माणसाचं जीवन उभं राहतं. पारमार्थिक जीवन उभं राहतं आणि त्याच्या अंतिम सुखाचा मार्ग मोकळा होतो. ते अंतिम सुख कोणतं? निब्बाण. निब्बाण ही अंतिम सुख आहे. सर्व दुःखातून मुक्तता. त्या सुखाकडे वाटचाल होते. तो हा पाया भक्कम केला तरच. म्हणून आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमांग धनंग, ती श्रीमंती आहे, ते धन आहे, ती संपदा आहे. दुसरी गोष्ट फार महत्वाची आहे. व्यावहारिक जीवनात इथपासून सुरुवात करावीच लागते. पहिलं हे करावं लागतं आणि मग बाकीच्या इतर गोष्टी. ध्यान साधना करा, नाही तर नका करू सध्या. त्याच्यावरती काय अवलंबून राहिलेलं नाही. पण हे नाही केलं आणि किती ध्यान साधना केली आणि तुमचा स्वभाव रागीतच असेल, द्वेष करणारच असेल, इतर कमी लेखणारच असेल, सारी तुमची साधना वाया गेली. काही लाभ झाला नाही. हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमं धनम, विश्वासा परमा याती. मनुष्य म्हणून आपल्या आपापसात नातं काय पाहिजे? मनुष्य म्हणून आपले ह्या साऱ्या सृष्टीशी संबंध कसले असे पाहिजे? ह्या साऱ्या सृष्टीशी आपलं नातं आहे. प्राणी मात्रांशी आपलं नातं आहे. प्रत्येक माणसाशी नातं तर आहेच आहे. हे नातं कसं असलं पाहिजे, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण नात्याच्या गोष्टी करतो, परंतु आपली भावना आणि अनुभव तसा थोडासा वेगळा असतो. फार वेगळ्या पद्धती आपण विचार करतो. काय म्हणतो? रिश्ते नाते प्यार वफा के. आता आठवलं बरोबर ना? रिश्ते नाते प्यार वफा के, बातें हैं बातों का क्या. आपल्या बाता वाटतात का? रिश्ते नाते प्यार वफा के, बातों हैं बातों का क्या. त्या बाता नाहीत. फक्त जिद्द न करण्याची आपली ताकद कमी पडते, म्हणून आपल्याला त्या बाता वाटतात. लक्षात घ्या बरं. मनुष्य कसा वाहत जातो. कोई नहीं है कोई किसी का, बात है बातों का क्या. अरे प्रत्येक मनुष्य दुसऱ्याशी बांधील आहे, काही ना काही कामाचा आहे. तुम्हाला दिसत नाही, पाहता येत नाही, पण त्याशिवाय काही चालत नाही. अनंत माणसं आपल्यासाठी खपतात आणि तेव्हा आपल्याला सुखसोयी मिळतात. एकाएकी नाही मिळत. त्याची दखल आपण घेत नाही, तिकडे आपण लक्ष देत नाही. शेतकरी शेतामध्ये राहतो, त्याचा बैल शेतामध्ये राहतो, तेव्हा अन्नधान्य पिकतं आणि मग अनेक मार्गाने ते आपल्याकडून पोहोचतं. त्या मार्गामध्ये काम करणारे सारे आपले साथी आहेत, नातेवाईक आहेत. आपल्याला देतात, ते आपली सोय करतात. आम्हाला त्याचं काहीच नाही. आम्ही म्हणतोय बाते हैं बातों का क्या. असं नाहीये. आणि म्हणून आपापसामध्ये मोठा विश्वास असला पाहिजे, खात्री वाटली पाहिजे. इतर माणसाला आपल्याबद्दल विश्वास वाटेल असं आपण जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. ती आपली खरी ताकद आहे. विश्वासा परमा याती. म्हणून विश्वासाचं नातं हे अत्यंत श्रेष्ठ नातं आहे. विश्वास तुटला, काही नात्यांना अर्थ राहत नाही. हे मग फक्त नावापुरती नाती राहतात, दुःख निर्माण करतात. विश्वास हे सर्वात मोठं नातं आहे.
म्हणून प्रत्येक माणसानं कसं जगायचं? आपण इतरांच्या विश्वासात पात्र असलो पाहिजे. आपल्याला कोणी धोकेबाज म्हणता कामा नये. आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहता कामा नये. अरे हा मनुष्य सच्चा आहे, सच्चा, प्रामाणिक आहे, प्रामाणिकच, इमानदार आहे, इमानदारच, माणुसकीनं वागणार आहे, माणुसकीचाच, अशी आपल्याबद्दलची प्रतिमा समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. असं लोकांना आपल्याबद्दल वाटलं पाहिजे. हे नातं आहे खऱ्या अर्थानं. आणि हे नातं शिलांच्या आचारातून निर्माण होतं, दानाच्या आचारातून निर्माण होतं, इतरांच्या कामी पडल्यातून निर्माण होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. या पायावरती ते आधारित आहे. नाही तर विश्वास संपादन करता येत नाही, ते नातंच निर्माण होत नाही. विश्वासा परमा याती, किती मोठी गोष्ट झालेली पहा. म्हणून आपल्या नात्या गोत्यातही एकमेकावरती विश्वास असला पाहिजे. म्हणून विश्वास ठेवायचा नसतो, विश्वास अनुभवायचा असतो. हे माझा अमुक गोष्टी विश्वास आहे, अरे बाबा ते काही कामाचं नाही. त्या विश्वासाची तुला प्रचिती आली आहे का? त्याची अनुभूती आली आहे का? तसं प्रत्यक्ष घडण्याचं तू बघितलं आहेस का? बघितलं असेल तर तुझं नातं पक्क, विश्वास तुझा पक्का. कशातच कशाला पत्ता नाही, मी फक्त मानतो, त्या मानण्याला काही अर्थ नाही. म्हणून मानण्याची भाषा ही थोडीशी फसगतीची भाषा आहे. मनुष्य मानतो असं सांगतो, तुम्हाला टाळतो. टाळाटाळीची भाषा येते त्याच्यामध्ये. म्हणून मान्य नुसतं महत्वाचं नाही, मानण्यापेक्षा जाणणं महत्वाचं आहे. आणि जाणण्यातून मग जे काही नातं निर्माण होतं, जाणण्यातून जे काही जवळीक निर्माण होते, ते खरं विश्वासाचं नातं आहे. विश्वासा परमा याती. म्हणून आपलं चारित्र्य, आपलं व्यावहारिक वर्तन, आपलं व्यावहारिक आचरण कसं घडलं पाहिजे? माणसाला खात्री वाटली पाहिजे, विश्वास पटला पाहिजे. मनुष्य म्हणून तुम्ही त्या नजरेत तुमच्याकडे बघितलं पाहिजे, हा मनुष्य हा वाईट नाही बघायचा नाही, याच्यापासून ही अपेक्षा नाही. हे झालं तर कुटुंब कुटुंब सुखी होईल, नाते गोते सुखी होतील, समाज सुखी होईल, मनुष्य जात सुखी होईल. हा सुखाचा मार्ग आहे. आज कोणावरती भरोसा ठेवण्याची गोष्ट राहिली आहे का? नेतृत्व करणारी असतात, मोठमोठी माणसं असतात, कोणावरती भरोसा ठेवायचा? विश्वासात पात्र नसणारी माणसं खरं म्हणजे माणसातच जमा नसतात, हे लक्षात घ्या. माणसात जमा नसतात ते. माणूस असून माणसाचे वैरी बनतात. म्हणून विश्वासा परमा याती ही फार मोठी गोष्ट आहे, कृपया लक्षात घ्या. प्रत्येकानं प्रत्येकाच्या विश्वासास पात्र असलं पाहिजे. खात्री असली पाहिजे दुसऱ्या माणसाला की हा मनुष्य त्या विशिष्ट प्रसंगी असाच वागेल, वेगळा वागणार नाही, कारण तो सच्चा मनुष्य आहे, सच्चाई सोडणार नाही. आणि आज आपल्या समाजात पाहायला मिळतं, अहो आपापसात कोणाला विश्वासच नाही. जवळच्या लोकांच्या मध्ये नात्यामध्ये विश्वास नाही. ही भयंकर गोष्ट झालेली आहे. म्हणून विश्वास ही फार मोठी गोष्ट आहे, ते सर्वश्रेष्ठ नातं आहे. आणि विश्वासघाता इतकं दुसरं वाईट कृत्य नाही. अतिशय भयानक कृत्य आहे ते, भयंकर अपराध आहे तो. कोणाचाही विश्वासघात कधी करता कामा नये. ही अतिशय महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून विश्वासा परमा याती. आणि मग शेवटी म्हटलंय निब्बानं परमं सुखं. आणि मग यामध्ये कळस चढला तो म्हणजे निब्बाण प्राप्त झाला. निब्बानं परमं सुखं, ते सर्वश्रेष्ठ सुख आहे, त्यापेक्षा दुसरं कुठलंही सुख नाही. म्हणजे साऱ्या सुखाची परिणिती निब्बाणामध्ये झाली. सर्व प्रकारचं सुख एकवटलं, एकजीव झालं ते निर्वाणाच्या अवस्थेमध्ये. हा बुद्ध धम्माचा संदेश आहे खरा. आणि हा संदेश माणसाला शिकवणं हा धम्माचा प्रचार आहे. माणसालाही पटवणं याला धम्मप्रचार म्हणतात. तुम्ही किती विद्वत्तापूर्ण भाषण देता आणि बुद्ध धम्माचे किती बारकावे तुम्ही लोकांना सांगता, त्याचा काही उपयोग नाही. त्याला फक्त शिलाचरण करायला शिकवा.
त्याला फक्त कुशल वागायला शिकवा. त्याच्या मनावरती ते बिंबवा की मला अशा पद्धतीने जगलं तर माझ्या हिताचं आहे, सुखाचं आहे. याला धम्मप्रचार म्हणतात. आणि यासाठी म्हणून आपण धम्मप्रचारक निर्माण करतो आहोत, धम्मकथिक निर्माण करतो आहोत. प्रत्येक माणसाजवळ ती ताकद आहे दुसऱ्याला शिकवण्याची, पण त्यांना अगोदर केलं पाहिजे, ही महत्वाची अट आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि ही जी एकंदर शिकवण आहे, ती पक्की येते, आपल्या जीवनात उतरते केव्हा? आपण जिद्दीने जेव्हा शिलांचं आचरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा, जास्तीत जास्त प्रयत्न करतो तेव्हा. आणि शिलांचं आचरण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न, हा, याचा एक मार्ग आहे उपोषण. भिक्षू नाही करावं लागतं, उपासक नाही करावं लागतं. थोडासा फरक त्याच्यामध्ये आहे, पण तो फरक काही तितका महत्वाचा नाही. आचरण करणं महत्वाचं आहे. कुशलस्ස उपसंपदा महत्वाची आहे. आणि कुशल प्राप्त करणं, त्याचं संपादन करणं, त्याचा विकास करणं, हे धम्माचं मुख्य सूत्र आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ही गाथा जी आहे ती आपण नेहमी नीट लक्षात ठेवावी. आरोग्य परमालाभा, संतुष्टी परमं धनं, विश्वासा परमायाती, निब्बानं परमं सुखं.